अटक केल्यानंतर आरोपी विजय दासची चेंबूरमध्ये पोलिसांकडून चौकशी करण्यात आलेली आहे। चेंबूरमधल्या चौकशीनंतर आरोपीला खार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं। आरोपीची पुढची चौकशी खार पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे। मुंबई पोलीस सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणासंदर्भात पोलीस माहिती देणार आहेत। तर आरोपी विजय दासला मध्यरात्री 3:30 वाजता अटक करून खार पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। सैफ अली खान यांच्यावरती झालेल्या हल्लेखोराचा अखेर मुंबई पोलिसांकडनं तपास जो आहे तो आता पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मुंबई पोलिसांकडनं याच आरोपीला जे आहे ते खारच्या पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला आहे। आपण या दृश्यामध्ये पाहू शकता। खरं तर गेल्या 3 दिवसापासूनच मुंबई पोलीस हे ऍक्शन मोडवरती होती। या आरोपीला शोधण्यासाठी, याचा शोध घेण्यासाठी अखेर मुंबई पोलिसांना या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या लाईव्ह दृश्यांमध्ये पाहू शकता। आरोपीला सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई पोलिसांकडनं पुढील चौकशीसाठी या आरोपीला खार या पोलीस स्टेशन जवळ आणण्यात आला आहे। जवळपास गेल्या 3 दिवसापासून मुंबई पोलीस या आरोपीचा शोध घेत होते। अखेर मुंबई पोलिसांना हा आरोपी शोधण्यासाठी सध्या यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार ठाणे या परिसरात या आरोपीला पकडलं असल्याचं कळून येत आहे। पण मात्र अद्याप पुढील चौकशी जी आहे ती या आरोपीची मुंबई पोलिसांकडून आता करण्यात येणार आहे। यापूर्वी ठाण्यातून आरोपीला पकडल्यानंतर मुंबई पोलिसांकडून या आरोपीला सर्वप्रथम चेंबूरच्या झोन 6 मध्ये चौकशीसाठी आणण्यात आले होते। तिथे देखील ही चौकशी संपूर्ण सत्यनारायण चौधरी यांच्या उपस्थितीत जी आहे ती ही पार पडली। याच नंतर जे आहे ते त्या आरोपीला चेंबूर झोन 6 या चौकीमधून जे आहे ते कारमध्ये त्यांना घेऊन येण्यात आलं आहे। सध्या मुंबई पोलिसांकडनं या आरोपीवरती पुढील चौकशी, पुढील तपास जो आहे तो या खार पोलीस स्टेशनमध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र खरं तर गेल्या 3 दिवसांपासून मुंबई पोलीस या आरोपीच्या शोधात होते आणि अखेर मुंबई पोलिसांना हा आरोपी जो आहे तो मिळालेला आपल्याला पाहायला मिळत आहे।